श्री गणेशाय नमः. जय जय जगदूद्वारा कनकवर्णा नरहरी चतुरा ऐक्यत्व कारणे हरिहरा शक्य एक तुझेची. तरी आता कृपा करुणी ग्रंथ सुचवी सुडाळ रत्नी शुभयोगी श्रावे भाषणी स्वीकार करी मार्ग. मागले अध्यायी मच्छिनंदन त्रिविक्रमजी संचुर गोरक्षी तीर्थस्थाना कारणे धाडीला असे मच्छिंद्रे. यावप्री गोरक्षनाथ महिभ्रमिता नाना तीर्थ तो गोदा तटी अकस्मात येऊन पोचला. तो गोदा तटी भामानगर त्या अरण्यात गोकुमर परम झाला सुधातुर. जठरानले करुणिया ग्रामपाता तो अरण्यात उदके जुन मिळतीत. त्या स्थानी सुधाक्रांत आणाल जैसा पेटला. मार्गे चालका दिशा लक्षित तो शेत देखील अकस्मात. कुशीकर्म प्राजळवंत पाहुण्या सुमार धरलिया. तो कुशीवल माणिक नामी वयदश वर्षे देहधर्मी. मध्यान्ह समय साधुनी भोजनाथे बैसला. पात्र घेते पुढे ढवाडून कवळ करावा जो मुखी अर्पण. तो अकस्मात गुरुनंद आदेश शब्द गाजवी. तो माणिक कुशीशी ऐकून आदेश शब्द प्रति योजले कवळ हाती प्रेमीन नमित तयारी. म्हणे महाराजा तुम्ही कोण की मला नात्रे आडराण येरो म्हणे मी तपोधन सुधानळे पेटलो. परम झालो सुधाक्रांत म्हणून ऊनी आलो अतित दर्शन धान्य असेल तू ते भिक्षा माव होय. ऐसे गतदाय जीवनी म्हणे महाराज माझा एकुद्र म्हणे निधान आहे मनोधर्मी पात्र वाढले कसे. मग तो उठून त्याची वेळी शीघ्र पत्रावळी आणि मुत्कुंभ भरून जवळी शिर करी ओपडारा. मग तो गोरक्षर तपोधन हस्तपात प्रक्षाळून अन्नपात्र पुढे घेऊन जठरावती पूर्ण झाल्या. जठरावती मग सहज तुष्ट झालं चित्ती. किरुका होता जलप्राप्ती लवणाकार पाहतसे. ही दादऱ्यापती देता धन मग कान पाय तुष्ट म्हण की तिचे मिळता झाल्या करणं तो शरीरे मिरवेना. तन्याने कृषी नरेंद्र तुम्हा घडून आले तुष्ट महिमा. मग प्रसन्न होणे चित्रद्रुमा वरद फळा दावितो. म्हणे कृषिका कवन नामी मिरुला हो या देहधर्मी. येरू ऐकून म्हणे स्वामी आता कासया पुसता हो. तरी महाराज आटाआटी करावे प्रथम कार्यासाठी. कार्य झाले अविरत चावटी अन्यायशी कासयाशी व्हावे. तरी आता काय झाले पुढे योजी शीघ्र पावले. गोरक्ष म्हणे बोलशी सत्य असती तुझे बा. परी तो माते दिले अन्न तेने मम चित्त झाले प्रसन्न. तरी तवधी किंचित पण सत्य असेल वदमाते. जे कामना असत होते ती पूर्ण पावशी फळस इथे. येरू ऐकून कृषी जाती ऐसे उत्तर द्यायचे. म्हणे महाराजा मही पाठी तुम्ही हिंडता भिक्षेसाठी. तैती मोह धरण्यापोटी माते काय द्यायची. भनगापाशी भनंग गेला तो काय देऊन तृप्त झाला. कडक उदक पाना ओला कदागळे दिसना. तुम्ही तेवी हिंडता अन्नासाठी आम्हा काय देणारा जेठी. नाथ म्हणे इच्छा तुष्टी आता तुझी करीन बा. हेरो म्हणे पुरे बोलणे काय आहे तुम्हा स्वाधीन. तरी आणि तुझं कारण लागत असेल ते माग. नाथ म्हणे रे एक दान तो दिले झाले प्रसन्न. तरी काय तरी बजपासून मागून घे खुशीराय. येरू म्हणे उगला व्हायचे तुला काय द्यावा मास. तरी काही न मागू सुरस
पण तो आपला आक्रमिका. ऐसे बोलता माणिक नामी गोरक्ष विचारी आपल्या मनी. आपल्या मनी आडभंगा असती कृषीधर्मी सदा पिणवी बैसून. तरी आता माते म्हणतो माग परित्याचे हिताचं करावं लाग. आयसा विचार मनोवेगे त्या लागे बोलते म्हणे कृषी राया एक वचन तू आम्हा अशी म्हणशी देऊ देणे. तरी मागणे सरस वचन निश्चय करून बोले. एरुणी तापसाईक माती दिला महामूर्ख. माती दिशी महामूर्ख. जो देणार आपले आत्मसुख तो मागे सरणार नाही की. हरिश्चंद्र असे शीतळपणी तरी तो वर्षेल दहाकपणी. परमी तो ढळणार नाही प्राणी. मागे पावल कासया सवित्रा तिची दीप्ती तो तुझ्या अंधकारी करील वस्ती. पुरी उदार द्वादरपती मागे पाऊल सारिणा. मयी गेल्या रसातळी पुरे अवधुरे प्राप्ती महाबळी. त्या कृपणत्वे कदा काळी अंगाला गे स्पर्शन. तरी कोणते मागणे तू ते मागून घे जे तुरे ते. मी बोलतो निश्चयाचे निश्चय माझा पाही का. ऐसे बोलता बोलवार्ता गोरुष म्हणे आपल्या चित्ता. तरी मनाचे करणे आता मागो आता. कैसे सांभाळशील पाहू तो. ऐसा करुणी चित्ती मज दावी का विपिणपती. जे आवडेल तुझी चित्ती. जे आवडेल तुझी चित्ती ते तू न करी महाराजा. काही एक इच्छिरे मन तुझे मन ते तू न करणे हेची मागणे. इतकी देऊन तुष्टपण बोलवी का कृषी राजा. ऐसे वदताय जेवणे आवश्य म्हणे कृषीकर्मी. हा धर्म आता आपल्या धर्मी. हरकावणी रक्षणगा. ऐशी तैशी देऊने भाक तुष्ट केले श्रेयास. असो गोरक्षी सांडून चालला. माणिकर्मी कृषी शेतात मुक्त करिता झाला होतं. ऐटेने माणूस होता भार सकळ वाहते. वृषभा मागे दिले लावणं. मोळ देत ऐठणं उचलणं. मनात म्हणे ग्रामाशी जाऊन धाबळ घालवावे. इतके मनी योजिता स्फुरण झाले गोरक्षनाथा. पुत्र कल्याण आणि त्या चित्ता मनाचे करणे उल्लंघावे. मनीची द्यासे घरी जाव्या तरी आता न जावे त्या ठाया. म्हणते तेथे जो वरावणे गाढ निद्रा करायचे. मूळ येट्याला जबार घेऊन उभा महिवर. नेत्र झाकून चिंता पर हरिनाम मोजित. मी इच्छा हिलुवंग परी न झाले डगबाग. चिरवून या संचय ओग मनुष्यनार्थ संपादित. तरुपर्ण जे येते उडून त्याची करीत असे भक्षण. मनी घेता साठवण देही त्याग पर्णीची करीत असे. मग सहजस्थिती वायुलहर आकाशमध्ये मुखावर. तितके जे पराशन आहारपण अमल मन होत असे. ते निकृष्ट झाले शरीर. सकळ वाटे गेले रुद्र. मास म्हणा तिळभर. स्वप्न माझी दिशा. त्वचा असती झाले एक उभा राहिला कष्टदायक. एरीकडे तप बाळक बदगा श्रीपातला. बदिके दारण मंतुरित पाऊस चालला चौरंगी नाथ. तो गृहाग्रही शरीरावरती वाळवी उभी राहिली. मुखी तितकुजनामुळे आणि नेत्रचंद्री असे ईर्षिळा. भारी असते स्थित त्या स्थळी गोरक्ष प्रगडला. तुरीच द्वाराची शिळा काढून पाय त्याच्या शरीराकारण. तो वाळू गेले वेष्टून सर्वांगी त्याच्या. चंद्रीनं हाले पाती. राम शब्द वलगे उक्ती. ते पाहुण्या गोरक्ष जती परमचित्ती हळा. मग शिराचे वाळ करून पाय त्याच्या शरीरापर्यंत हस्तपाद लवे करून तपोपोळा आरते. मग सावध करून त्या म्हणे पाय मी आलो गोरक्षणाचा शीघ्र कळून त्याच असतं. बाह्यात कार्य आणले.
मग कुपे श्रीदा अवलोकन शरीशक्ती आली दारुण, मग उठून या वल्ली गुरुशी चरण, म्हणे सणात झालं असे मी या वृत्याशी आलिंगनाथ, म्हणे बा कैसा झाला चरित्रात, एरी म्हणे मज माहीत नाही वा चाम चाम, एरी म्हणे मज माहीत नाही चांबड्या विचारून चांबडीशी वृत्तांत चरित्रार्थाशी, हेरून आम्ही फळाफळाशी देतो होतो महाराजा, परिचौरंगी न करून भक्षण, बैसला होता शिळा लक्षण, फळाची व्रतप्रमाण कुरुक्षेत्र दाविले, फळडगा पाहुणे तपोजेटी विस्मय करी आपल्या पोटी, म्हणे धन्य याची तपोराहाटी, प्रमादिका तर्क्य परम चित्ती कृपा विष्णून मोळ ठेविला वरद पाणी, लनुग्रह चोज पुन्हा दावणी, ब्रह्मसनातन केला असे, पुढे चौरंगीशी घेऊन बदकेदाराला जाणून जागृत करू रमण, चौरंगी ती भेटविली, मग तिथे रावण शन्मस सकळ करविला विद्याभ्यास, अस्त्रशस्त्र बहुस प्रवीण झाला महाराजा, मग सकळ दैवाते प्राचुरून तपोवळे केले सदन, मग सकळ दैत्य तुष्ट करून वरपज्ञा आराधिले, सकळ देव वर देऊन पाते झाले आपले स्थान, एरीकडे बद्रिकेदारण म्हणून चौरंगीचा निघाला, तोरे येऊन दैधर्व देशात चौरंगीची कोरडणी पुरतावित, म्हणे बारे तव माता तात भेट घे तायांची, भेटी शीद्रे कैसे त्या ते जगी जाऊन अतिख्यात हस्तपदार्थे मुंडन खंडन निमित्त, मुंडन करियो उत्तरा सोड घ्यायची, राय छेदरे तव हस्तपादाशी, परधीची मासी, तरी आपला प्रताप रायाची निजी जावी का, अवश्य म्हणे चौरंगात भस्मटीची कोणी हस्त, रायाची लक्ष्मी बायगायत वात असते सोडते, तो तिथे बंद कर 601 शस्त्र, वातचक्र उडून आंबर दावीचं जरा त्याची, पुन्हा वातासुर घे काढून तो उतरीमय कारण, किती पडले मूर्छना विष्णून, किती ग्रामी पळाले, ते येऊन या रांजंगणी सांगते झाले प्रतकरणी, कोणी केली नाही आशीर्वाद होत असे, भूत्या ते पाचारून पुसून त्याची वर्तमान, कोणी केले आला कोण शोधा लागे धाडते, चौरंगी सहित पानतोसी बैसला गुरुश्लोक, हेर पाण्याचं नाता रायापाशी पडले, म्हणती माझा पान त्याशी बसले आहेत, 2 तापसी चुरीची कान फाटीवेशी विद्यार्थी, आयशी ऐकून राजेश्वर सोमनी आपला करी विचार, आले असतील गोरख पोचलं पुत्र व्यसन, तरी आता त्वय करून त्याची जावे शरण, नात्री ग्रामाची पालती करून प्राणाप्रतिहार केला, आईचा विचार करून मानसी राव सामोर आले, समारंभीची गजवाजी शिबिकास रथसी कटकास येत, ग्रामाप्रकेटा गोरक्षिबिराचा आपला प्रताप आता निजी दावी का, आईच्या ऐकता गोरक्षी गोष्टी, पुन्हा कवळी भस्मचिटी वाताची झरबुटी, चंबूवर फिरते, मग ती वातास राहती तीक्ष्ण, चंबूस राय दाखवले गगन, रथ गजवाजी शिबिकासन वाताचरे पडले, तेने करून शंभू समजतो गगन पंथे आळमळत, म्हणती हे महाराजानाथ शरणागत तारावे, सकळ स्तविती दिनवाणी, त्या शब्द ऐकून तपुण्यानी चौरंगीचं म्हणे घे उतरून, चंबू सुरेश राहते, मृतकुशळ प्रज्ञावंत परवर्तास्त्र हाड करीत, सगळं आतून गेल्या वात, शंभू मिरविली नगमोळी, मग वारावणे आपल्या कर, म्हणे उतरून यावे चंबू समग्र, म्हणजे रायास कटकबार उतरवे तळवटी,
समिता शशांकर चोरंगिरी बोलला कोर कुमर पित्यासी करुणी नमस्कार तुष्टीची मिरविका आईसे ऐकता गुरुनंदन धावून धरले तात्चरण म्हणे महाराजा मितवनंदन देखी मज आईसे बोलते तरुण राय धावणे धरले हृदयात मग पण प्रीती गोरक्ष शरणी बाळ अर्पितचे गोरक्ष ही धरून हृदयी म्हणे राया याचा प्रतापा एरी म्हणे तुझं समान आई भेटल्या न्यून कसे यावपरी तैसे चौरंगानाचं वज्रासन निघालं यावपरी तैसे चौरंगा वज्रासन निर्माण करत चूर्ण करून पोहा पर्वत आदर्शपणे मिळत असे यावपरी शशांक गोरक्ष चतुर आरोहण करून या चिबिकेवर राजसंधी चला यापरी बोले गोचोरंगीनाथ मान येऊ तो करावत सापत्नी मातृशी कुडे मनात हस्तपात शिरी मुळापण सकळ वृत्तांत राया लागी केला शुत राव कोपेत दंजित शुभावा सेवकाला ज्ञाण्याकरता ताडिता राणी इथे ते ऐकून सर्वांना काय परिवदत असे म्हणे ते ऐकून चोरंगात काय परिवदत असे म्हणे आता आपले वचन याची शिष्य अलीकडून यावेळी आता आपले कीर्तीने ब्रह्मांड बरे मारता तरी यायचे नाही तरी आता सन्नीची शिष्या करे प्रीता मग शिबिकासनी बैसून तत्वता राशीने पावत पातले राव जाता मंदिराचं पादत्राण घेऊन आता तर ताडण करून पत्नी ते म्हणे जाई इथून 12 संवत्सरपर्यंत तो तप केले रथ जाव जाता मंदिराचं पादत्राण घेऊन आता तर ताडण करून पत्नी म्हणे जाई इथून 12 संवत्सरपर्यंत तो तप केले सुशिष्मत त्याची बळ कुठे मत भरती गेले राज्याशी ते पाहुण्या गोरक्षनाथे राय संबोधून गेला शांत 1 मास राहिला तिथं शशांकर भक्तीने या आपली गोरक्ष जाता ते समय वंश विष्टी मोक्षप्रवाही प्रसाद देऊन राजदेवी वीरवान पै केला म्हणे कामिनी करून दुसरी भोगी वंशलेतेची लहरी आईशी सांगून शशांकरी चोरंगी चाला मार्गे चालता मग पाती झाले प्रागसन स्नान करून या उत्तमोत्तम शिवालय पातले हिताजी करून शिवदर्शन मग शिवदारेशी बोलून या वचन गुरुकलेवराचे वर्तमान ती लागी पोचले तो ती होऊन या भयभीत बोलती जाय चाचरे घेता शरीर करून थरथरा कंपित पाय रोडली म्हणे महाराजा गुरुनाथा राजभाजा श्रीकांता तिने माते भ्रष्टवणी चित्ता पुसून घेतली होती की या उपरी दुसऱ्या लागून वदले नाही कलेवर कहाणी परी नेणं भय वाटते म्हणे कलेवर या पाहणी दृष्टी श्रीजाती बोलती एक परी करणी करते आणि मज वाटते ती चाळक समक्ष दृष्टी पावे आईशी ऐकून ती जीवानी परम घाबरला गोरक्षमी एकांत गृहासदनी विचारून पाहत होती तो ते मोकळे गुहागार आत नाही कलेवर मग नेते दाटून मोहाजपूर चंबळे तो म्हणे महाराज प्रज्ञा सोडून दिली माझी ममता आता येते कुरुनाथा कोणी ठावे कोण आईशे म्हणून आरंभळत धन्यवाद शरी टाकते तव शोधारा मोस्थित कोणी त्याते बोलते म्हणे महाराज धरी मी राजगणा जाऊन तुझे सत्वरी पोचली येते मग चंद्र शरीरे वृत्तात दकायचा आधार आईशे बोलणे गोरक्षत शोधारा अंतपुरात शीघ्र जाऊन आरतीशी राजनेमाने नमिले तो ती पाहुण्या शिवकामिनी म्हणे काली सो माय बहिणी हिरी म्हणे अंतकरणी आठव माते झालीसे म्हणाल तरी आठव कोणा तो 2 वर्षी आली भरून तुम्हाला दिसायली कोण राजे विचारा
ऐसे ऐकता ती जीवानी एकांत नेती ते राजपत्नी म्हणे मायो अंतकरी चिंता सोडी सकळी अगे तुझं तुझं वीर तर त्याचे दिवशी कलेवर काढून या तुझे वाटली गेर तीरती बासे सकळी पिना माजरी त्याचे लोटले बहुत दिवस अस्थिमत झाला नाशे जेवण तो खाऊन येतं असं विष्ट मृतिका झाली असे तरी या कार्याचा सकळ तरू समूळे उपद्रा बीजांकरू आता चिंचे गोळा पारू कुठून दृष्टी पडली ऐसे बदरा जगना चित्ती व्यापिले शिवांगना म्हणे नेनो पुढील कर्मा कैसे घडली जे आता असं कैसे शोध करा वृक्षास जे जे असेल प्रारब्ध्यास भोग भोगले लागेल ऐसा विचार करून चित्ती पुण्याची आली शिवाल्या प्रती जे वडली देवती देवती प्रांजळ तसे सांगितले सांगता ऐकले ना ते परम पेटला क्रोधाना नाते म्हणे शिक्षा करावे राजभाजे ते दुःख नवी उडून या ऐसा म्हणे शिक्षा करावे भाजे ते दुःखार नरवी उडून या ऐसाव्याच्या घटीत म्हणे तर परिपूर्ण करीत विवेकवंदन रेवती माता मत कारण मच्छर नाते लागत असे जरी आवडण्या करून जंतूची झाली भक्षण तरी आता शोधार्थ म्हणा मच्छर शिरीषावर ठेवाय न द्यावे तिशी शिक्षकानं ते नाश न पावे निश्चितपूर्ण कोणीतरी ठायला कोणी मच्छर असेल बोलावणं चोरून घेते म्हणे बारक शिष्य येते मी द्याशी साडून त्रिभुवना ते कलेवर शोधार्थ जातो की परियुती येथील राजकांता प्रवृत्ती आहे मच्छर गाता तैशी प्रवृत्तीवर माझे अर्था म्हणे सावधा असावे म्हणून सावधाय असावे ऐसे सांगून रोज चोरून घेते प्रवेश करी गृहागृहात प्राणसान शरीर ते भ्रमण करी दश दिशा सकळ सूर्यदा जम्बुद्वीप सरिता अर्णव सकळ आप ग्राम कांडन सप्तद्वीप रती शोधते जिजुंच्या देशित होऊन शोधिते गुरुचे कलेवर पूर्ण कोणीतरी ठाया लागून मच्छिंद्र असेल आतळ वितळ पातळ सप्तही पाताळस्थ पिंड ब्रह्मांड शोधून सकळ स्वर्गावरी चालले स्वर्गुर्गी भूलोक तपलोक अर्यमा यक्षादी सत्यलोक कुबेर तारांगणी अनेक शोधून पाहिले एक मेरू स्वर्ग पाटार गंधंदार आणि सुरवर सकळ शरीरा करून संशर गुरु शरीर शोधते परी पाहुणी वैकुंठ समस्त तोरे पातला कैलास परत तो होता शिरगणात पाहते तो शिवगिनी चामुंडा समुद्रात असती त्वचा मास देखील समस्त त्या वीरभद्र स्वर्गणात गर्जुना सांगते म्हणे 12 वर्षाचा सरला नेम मच्छिंद्र मच्छिंद्र शवात एका रक्षण त्याच्या शिष्य करून जो कोणी रूपे येईल की आईसे गंधीची वार्ता गोरशुद्धीतून झाला निघता तो इकडे चोरून आता काय सुचले की गोरशिवाय बसून आणि सकळ शस्त्र पण ते लागणं लागे देवा कारण ब्रह्मादिका करून आईसे शिव अस्त्रव्याप्त त्याच्याचे निघून गोरशुद्र गुप्तविषयी शिरात येऊन प्रवेशला प्रवेशाच्या अकस्मात उठून बैसे गुरुसुद्धा मार्ग पाहून या गृहागृहात बाहेर आले उभ्या मग सिद्धी करून बसून उभे राहिले दोन्ही बैल परत त्यांनी गाडी अर्कावर सोडले गोरक्षमुखीचे परत असत प्रविष्ट होता स्वतंत्र माता उचलिता अंबरपात्र भरून या निघाले 1.25 लाख योजनेनिमित्त सूर्य उंच झाले गबसती त्याहून माता पुरोती अमराते मिरला मित्रमार्गे धरून निरोख आकाशस्तंभ झाला एक तिने करून स्पैनदीप अर्क मार्गावर अडकला चक्रपदा चाला वाट नदीचे पाहुण्या सुबट मग सज्ज करून गाडी सुचिमुठी तीव्र शरीर वजास योजने सोडी प्रविष्ट मित्र तिने करून या पर्वतास्त्र भंगित झाले तसे पर्वताचं भंगित होता आदित्य विचारी आपल्या चित्ता
हे अस्त्र कोणाचे प्रताप दुहिता आडमार्गी झाले असे. ऐसे पाहता अर्कांतरी तो समजला नरगोरक्ष केसरी. मग स्पयंदना मईवर येऊन या प्रगटला. येता देखता अर्कराज काय करीतो हो विजय ध्वज चंद्रासर पेरून बीज कोटी चंद्र तेने करून या शीतळ प्रवाही मिळवता झाला माई. मग ते सकळ दहा स्वभावी बाधू न शके अर्काचे. आईशी समाधान स्थिती होता परिसमी पावला प्रविष्ट सविता समीर पावला प्रविष्ट. चौरंगी आणि गोरक्षण अर्कचरणी लागते. यापरी भौविक स्थिती जागून बोलता झालं जगलोचन. बारी तुझं सुखसंबंध कोण दर्शवी का वाचशी. हिरोमंती महाराज आम्ही उदोले एक काजा बचन तेच गुंजा शिवगणे हरिला. तरी आपण जाऊन तिथं सुनीती सांगावे वीरभद्रा ते मच्छिंद्राचे माहिती पाठवून द्यावा की. प्रिया कार्या बहुधा नीती सांगून ऐकते. मागून बोलण घेऊ याची ती सुधारली मिसळाया. आयशी परवी आमचा जाऊन या कराशिष्ट इतकं अम्मा सही साहेब मिरवाय. आयशी बोचा गोरक्षनाथ आदित्य अवश्य त्यात म्हणा. मग शनी कायलाच बरोबर तुला जाऊन पोचला. गणे पाहणार काय तसंच पाया लागे विजय तुझं म्हणत असे. महाराज कोण्या आरती झाली असे. आदित्य म्हणे ऐकावचे गोरक्ष शिष्टाई साधन करू पाहतो तुझं कारण वचन द्या कारणे. तर मी बोलणे आता चित्त द्याय परमहिता महिषी पाठवी मच्छिंद्र देह. महिषी पाठवी मच्छिंद्र हे आता तुष्ट करी गोरशा. तुम्ही तुष्ट केल्या त्यास नाथाचे नाथपंथे वाढलेली प्रीती याचे उत्तर बोलता आदित्य वीरभद्र बोलत असे. हे माझा एक वचन अम्माचे दुःख दिले मच्छरले तरी आता की गेल्या प्राण महिन दाऊ शवाते. जरी गोरक्ष जुन्यामय ते तरी सिद्ध होऊ युद्धाते गोरक्ष जिंकण्या समोरांगण दे मच्छर समोर करू देह होतो. उपरेवर नारायण मच्छिंद्र दुःख दिले मच्छिंद्र दुःख दिले तुम्हाला तेव्हा तुमचा प्रताप पळून कवना ठाई गेला असे. आता अवचट घडले असे म्हणजे प्रोढी झाला माणसे परिमच्छिंद्र जैसा तैसाची गोरक्ष प्रतापळे असे की तेव्हा मच्छिंद्र होता एक. आता दोघे असते प्रतापक ते कोपल्या सगळं धाक कृतांत समस्या योजित. हिरो म्हणते असो कैसे परी कदा न देऊ मच्छिंद्राचं यावर बरे रांजस आवडी तसे कर. परी का अनेक वचन तुम्ही आता मही कारण स्वर्गी करता कंदना शिवलोक आता पावायला ते म्हणसी की याची काय कारण. तरी ते प्रतापी असे तीक्ष्ण कैलासगिरी स्पष्ट होऊन खंड करतील शरण ते. परी ते पाहुणे येतील वस्ती विनाश होईल स्वर्गाप्रती. मग त्या कोपे पशुपती शासन करीत मध्ये भावाने अतिप्रीती करतील गोरक्ष मच्छिंद्राप्रती. शरीर सवे चामुंडा ती कैलासाचे पाटील. तरी आता शिवानं कळता मानतेचे कर चित्ता. आयशी गोष्टी बोलली ती आदित्य. आयशी गोष्ट आदित्य बोलता सर्व परिमाणले. परिवीर स्वर्गणाशी तुम्ही युद्ध जावे सर तुम्ही दुःख लागता काही रणाशी मी येतो मागुती.
मग अष्टवैर अवश्य म्हणून करते न म्हण विमान ते प्रत्यक्ष येऊन शस्त्रास्त्र जे उतरले 72 कोटी 84 लक्ष येता जे देखे नाथ गोरक्ष उतरित बोले प्रत्यक्ष सावध होई मोवत्सा असो असो शिवगण येताजी मयी लोटते झाले शस्त्रप्रवाही तो गोरक्ष पावलं त्यासमयी वज्रास्त्र निर्मिले वज्रास्त्र पातले लव न लागता व सहस्र वेळा भोवती फिरता तेने शिवगणाची शर समस्त अंकिलित न होती ते पाहून सगळं शिवगण योजित अपार अस्त्राकारण तितके अस्त्रा उभयजन लक्षतून निवडविती अग्न्यास्त्र धुमास्त्र तयावरी पेरिती वातास्त्र उर्गास्त्र पेरिते झाले शिवगण काळास्त्र आणि वज्रास्त्र महिकाठी स्पर्शास्त्र त्या भयामध्ये दानवास्त्र पळे करीत आगळा ते पाहणे गोरक्षनाथ पिरिता झाला जलदास्त्र त्यामागे परतास्त्र वाटप करीत त्यामागे खगेंद्र त्यामागे संजीनास्त्र मग पेरी इंद्रास्त्र ते जाऊन झगडले विभागता देवास्त्र तर कठीण ती झगडती तय करेल ऐसे अस्त्र परिपूर्ण गणास्त्र ते मागवंगीत त्यात काय करी गोरक्षनाथ कवळीने मोहनाचं पेत ते संचिरुण्या गणहृदयात मिरवित पिचाटपणे सर्वासी नाही देवाना तेने न कळे आलो कोण कार्या लागून तेने न कळे का कोण आलो कोण कार्या करून लागून पिछेच भ्रमत राहणार ना व्यर्थ फिरत झाले त्यात आणि गोरक्षनाथ प्रळे काळीचा वात तेने गण समस्त वायुचक्री पडिले तो वीरद्रोप मागुनी चमडेसहित युद्धाला गेला त्वरित परी शिवगण पाहुणे अव्यवस्थित परमचित्ती शिवला मग गांडीवाती टंटकारुणी बाणिले अपरगुणी कामास्त्र ब्रह्मास्त्र कार्तिक तिन्ही विविध बाणी सोडते जैसा प्रळय काळीचा बाडनावा तो यज्ञेने एकादशीत त्यांनी शिव बाळ कोपाडे वेष्टा ते पावडे चौरंगनाथ रती असतं त्वरित तेने कामसर त्वरित निश्चित होणे पडले यावर दुसरे चौरंगनाथ दशासुरी असते प्रेरित ते पाहुण्या नाभिसुत चढगुणी झडझडून पळत होते चित्ती म्हणे बरे वेदहारतीला आता सर्व शंकासूर प्रतापर्ण पुन्हा उदय झाला असेल ऐशाविष करून ते परत त्याने कामाचं तोरे निश्चित मुच्छित होऊन पडले यावर दुसरे चोरगात दशासुरी असं फिरत ते पाहुणे आम्ही सुद्धा झडझडून पडत होते चित्तीपणे म्हणे नव्हे बरे वेदहारतीला आता सर्व शंकासूर प्रतापर्ण पुन्हा उदय झाला असेल आयशा विचार करून ब्रह्माचं दडले अदृश्यपणे पुढे कामिनी अस्त्र चोरून घेते पिरिता झाला लवलाय ते पण कार्तिकाचं पळून लपी मुखपात्र परी चौरंगीचे पाच जन्यास्त्र प्रयागारी मिळेल ते पाणी भद्रजती मत्स्यास्त्र योजित प्रमुनिकृती ते निघून तदस्त्रशांती अदृश्य मिळे परिपरम कोपणी तपोबाळ तीव्र अस्त्र सकळ तात्काळ सकळ दानव उठविले ते दानव म्हणाल तर कोण त्रिपुर सुदर्श मालिमल मृदुमान्य महिषासुर जालंद्र प्राप्त कार्यवन अकबक हिरण्यकश्यपसहित मुचकुंद बळी वक्रदंत दानव इंद्रासहित कुंभकर्ण त्यात श्रीनाथ भरित ऐसे सबळ राक्षस उठता विमाने सुरू असत्या अतिभय बाणून चित्ता विमानात पळवती कैसे युद्ध कैसे पाने पळती सूर भयभीत होणं 33 कोटी देवता कारण चिंता अपार व्यापली म्हणते रावणे बंदी घातले देवेदासी रामे सोडले आता दैने मागून आले दुःख अपार ते दवा
ऐसे होणे भयभूत कंप व्यापिले ते समस्त असो सुरवर जाऊन वैकुंठात निवेदिती श्रीरंगा मग तो दयाळ चक्रपाणी ऐसे ऐकून सुरुवानी म्हणे भोग आला परतुनी अवताधिक्षे काणे मग तो परम दचकून चित्ती शिव वाचेला सूर राहती बैसुन्या संगती विचित्र करणी निरूपी म्हणे गोरश्य केले अनुचित पुन्हा उठले रान समस्त आता जाणवते असं तळास मै सकळ नीतील की एक दानासाठी आपण मारायला झालो आपण माराया झालो कष्टी कल्पावरी अवतार जेटी धरून भिडलो कल्पावरी अवतार जेटी धरून भिडलो तरी आता कैसे करावे निवटीले कैलास दान हा मूर्ख तो विरोधराव व्यर्थ द्वेषी मिरवला मग सोडून या वैकुंठाची येथे झाले गोरक्षपाशी म्हणती बा विप्रत म्हैसी पुन्हा पुत्र म्हणती बा विप्रत म्हैसी पुत्र हे काय मांडिले अरे एक राक्षसाला आम्ही शंभू प्रसंगी अवतार घेऊन नानारंगी आव्हाने केले त्यांची तरी आता कृपा करून अदृश्य करीत दानवा कर हे रे म्हणे गुरुशवा आणून द्यावे आधी मध्ये लागे मग शिवे बोलावणे वशा मुंडेसी मशाचे आणविले म्हैसी म्हणे बा घे आता राक्षसाची शांत गोष्टी द्यावी का त्यावर गौरश म्हणे त्याचे दान व्हायचे अस्त्रव्यक्त संजीवनी प्रगले ते तिथं दान उदय पावले तरी अवतार घेऊन पुन्हा योजा रणकंदन ना तरी वीरभद्राचे असं सोडून द्यावे लागे तुम्हा ते यावर बोले यावर भालगोष्टी येर पोर नाही म्हणे पोटी परी नाथा राक्षसी जेटी दुःख देते त्यामध्ये एक मधु देते माझा तिने पळले राहणार आम्हाला शेवटी एकादशीने त्याला मृत्युमुखा पाठवले ऐसे दुःख सांग किती तरी आता कृपामृती वेगिनी उठी राक्षसा प्रती पुत्र मोह सांडिला ऐसे शिव विष्णू बोलत वेगळे राक्षस मत वीरभद्र धनुष्यमान पौर्णिया परितो प्रताप एकटा तो सर्वापती नाना शस्त्रावती आकृती निवारित बलिष्ठ ऐसे वीरभद्र आणि राक्षस संपूर्ण एक आले कदम वेगवेगळे शिवविष्णूने स्तुतीला गोरक्ष तुष्टचा गोरजते वातावरण अल्पयुक्ती रणकंदा प्रती फिकून घेतले तेने जाणविवास मी पाडले विशेषिते वासस कोंडून समस्त प्राण येते झाले सबळ असते वाताकर्षण ठाऊक नव्हती देव जाणा कारण परिणात पण ती येऊन प्रसन्न झाले कपडे असो वीरभद्रा दानव समस्त निवाले प्रतापवंत त्यावर गोरशीचा उद्भवणे अग्निअस्त्र सकळ केले भस्मतेने यावरी पुढे पंचानन वेष्टी हाती मोहने हे पुढील अध्याय एक सकळ कथन शिवतेने ऐकावे परमा साधना शेती पाठ तुपटीने वक्त्याप्रती भला म्हणून या व्यक्ती श्रोतेकरिता तत्कृपे परमावधान आयोजन चित्त वक्ता झाला दोन दिवस न राहिले मला नाम त्यास संतसे अनुसरा स्वस्ती श्री ग्रंथ भक्ती कथासार समस्त काव्य पुरुष काव्य किंवा सदा परिसर वायुक्षेत्र 33 गोडा 231 श्रीकृष्णाभिषेक होतो शिरस्तू नवनाथ भक्तीचा 13 अध्याय समाप्त 33 अध्याय समाप्त.